काल महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत एक जी-आर काढलेला आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे, की हा जी-आर कोर्टामध्ये टिकणार की नाही? जी-आरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, की हैदराबाद गॅझेटनुसार जर का अर्जदाराची कुणबी म्हणून नोंद असेल, तर त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. पण प्रमाणपत्र मिळालं म्हणजे लगेच आरक्षण मिळालं असं नाही. कास्ट व्हॅलिडिटी ही एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार अशा वेगवेगळ्या टप्प्यातून याची पडताळणी होणार आहे. आणि इथेच कोर्टाचा प्रश्न येतो. कारण ओबीसी समाज असं म्हणत आहे, आमचं आरक्षण आधी 27% आहे. यामध्ये जर का मराठा समाज आला तर आमच्या आरक्षणाला धक्का लागू शकतो. म्हणून ओबीसी समाज कोर्टामध्ये जाणार. हैदराबाद गॅजेट हा 1918चा पुरावा आहे. त्यात असं म्हटलेलं आहे, की मराठी हे शेती करणारे आहेत आणि ते कुणबी म्हणून वर्गीकृत आहेत. पण आजच्या काळात ते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहेत की नाही याचा डेटा नाही. त्यामुळे कोर्ट जुनी नोंद पुरावा म्हणून स्वीकार करेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कोणत्याही समाजाला ओबीसी मध्ये घेण्यासाठी त्या समाजाचं मागासलेपण सिद्ध करावं लागतं. पण याचा जर का रिपोर्ट नसेल तर कोर्ट म्हणू शकतं की हा जी-आर घटनाबाह्य आहे. म्हणजेच काय, फक्त कुणबी प्रमाणपत्र मिळाली म्हणजे आरक्षण हातात आलं असं नाही. या विरोधात कोर्टातही जाता येतं आणि शेवटचा निर्णय हा कोर्टाच्या निर्णयावरतीच अवलंबून राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं? हैदराबाद गॅजेट सारखा जुना पुरावा कोर्टामध्ये टिकेल का, की याही वेळेस मराठा समाजाला अपयश येणार आहे? या सगळ्या गोष्टी कमेंटमध्ये नक्की सांगा.